पलासदरी, ज्याला ब्रिटिश राजवटीत पाडसधुरी म्हणूनही ओळखले जाते, हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या कर्जत खोपोली मार्गावरील एक पर्यटन स्थळ आणि रेल्वे जंक्शन आहे। पलासदारी हे नाव पलासवरून आले आहे, याचा अर्थ वृक्ष आणि दरी म्हणजे व्हॅली मराठी भाषेत। हे कर्जत खोपोली राज्य महामार्ग क्रमांक 35 वर वसलेले आहे। पलासदरी येथे एक प्रसिद्ध पलासदरी धरण आहे। विशेषतः पावसाळ्यात मुंबई, पनवेल आणि नवी मुंबईतील लोक या ठिकाणी येतात। पावसाळ्यात हा सगळा परिसर धबधब्यांनी आणि हिरवाईने वेढलेला असतो। पलासदरीचे एक आकर्षण म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांचा मठ अतिशय सुंदर ठिकाणी वसलेला आहे। हे गुरुवार, एकादशी, आषाढी एकादशीला पूर्ण दिवस फक्त अनुयायांसाठी खुले असते, अन्यथा ते दुपारी 4 नंतर उघडते। रेल्वे मंत्रालय, मध्य रेल्वेने मार्च 2022 मध्ये ग्रीनफील्ड गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल म्हणून काम सुरू केले आहे। हे मेगा टर्मिनल आवक आणि जावक अशा दोन्ही प्रकारच्या कंटेनरीकृत आणि कंटेनर नसलेल्या मालवाहतुकीला गतिशक्ती देईल। पलासदरी हे निसर्गरम्य आणि खडबडीत भूभागासाठी ओळखले जाते। पलासदरीमध्ये काटेरी झुडपे मुबलक प्रमाणात आहेत, जी बेपर्वा प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतात। गावात पलासदरी धबधबा नावाचा धबधबा आहे। मूळ ट्रेकरसाठी धबधब्यावर चढणे फारसे कठीण नाही, परंतु पावसाळ्यात पाण्याच्या प्रचंड लाटांमुळे या मार्गावरून प्रवास करणे कठीण होते। जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा। हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।